नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. महाराष्ट्र मंडळ बँकॉक आपले हार्दिक स्वागत करते. महाराष्ट्र दिनाच्या आपणा सगळ्यास खूप शुभेच्छा. जसं की आपल्याला माहितीच आहे, महाराष्ट्र मंडळ बँकॉकची स्थापना सन 1989 साली झाली. गेल्या 26 वर्षात ह्या मंडळांनी अनेक कार्यक्रम आयोजित करून थायलंड स्थित महाराष्ट्रीयन समुदायाचा आपल्या मातीशी असलेलं नातं जपण्यात महत्त्वाचा वाटा उचलला आहे. मागचे वर्ष हे असेच गेले आणि थोडके नाही तर पूर्ण वर्षभरात तब्बल 5 कार्यक्रमांचे आयोजन करून मराठी थायलंड वासियांना एकत्र आणण्याचे कौतुकास्पद कार्य या मंडळांनी केले. तर आता पाहूया ह्या मागील वर्षभरातील कार्यक्रमांची एक झलक. अरे हो, पण मराठी समूहाचा कार्यक्रम म्हटला की समूह गीत हे आलंच. मग अशा गीताच्या संगतीतच ही झलक पाहूया. सुंदर संपन्न की महा, बहुवसोत सुंदर संपन्न की महा, प्रिय आमचा एक महाराष्ट्र देश हा, प्रिय आमचा एक महाराष्ट्र देश हा. गगन भेदी गिरविण आणूनच जिथे पुणे, आकांक्षा पुरती जिथे गगन ठेंगणे, अटकेवरी जेथील तुरंगी जल पिणे, तेथ अनेकाय जलाशय न गाविणे, पौरुषासी अटकत मी जेथ दुस्सहा, प्रिय आमचा एक महाराष्ट्र देश हा, प्रिय आमचा एक महाराष्ट्र देश हा. गीत मराठांचे श्रवणी मुखी असो, स्फूर्ती दीप्ती धृती ही देत अंतरी ठसो, वचनी लेखनी ही मराठी गिरातिसो, सतत महाराष्ट्र धर्म मर्म मनिवसो, देह पडो कर्तारणी ही असे स्पृहा, प्रिय आमचा एक महाराष्ट्र देश हा, प्रिय आमचा एक महाराष्ट्र देश हा. बहुवसोत सुंदर संपन्न की महा, बहुवसोत सुंदर संपन्न की महा, प्रिय आमचा एक महाराष्ट्र देश हा. ही होती एक छोटीशी झलक मागील वर्षाच्या कार्यक्रमांची. याच वर्षात महाराष्ट्र मंडळाच्या नवीन कार्यकारी समितीचे गठन झाले. नवीन कार्यकारी मंडळाने आता जोमाने कार्याला वाहून घेतले आहे. कार्यसिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहेतच, तरी या प्रसंगी एका छोट्याशा गणेश वंदनेने आणि सांकेतिक दीपप्रज्वलन करून पुढील कार्यक्रमाची सुरुवात करूया. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया, मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया, गजवदना तू सुख करता, गजवदना तू दुःख हरता, गजवदना मोरया मोरया, मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया, गजवदना तू सुख करता, गजवदना तू दुःख हरता, गजवदना. आजच्या आपल्या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सेपियंट वेल्थ ॲडवायझर्स पुणे. यांनी आपल्या महाराष्ट्र मंडळ बँकॉकच्या वार्षिक कार्यक्रमाचे प्रायोजक होऊन आपल्याला जे सहकार्य केले आहे त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक धन्यवाद. ते काय म्हणतात ती कंपॅनियन, ती आहे मी मोलकरीण नाही आहे. हां, खरं तर माझ्या स्वभावाच्या विरुद्ध रोल करायचं कठीणच काम, पण ह्या माझ्या सर्व साथीदारांनी आणि खास करून संतोष, यश आणि गणपते साहेब आमचे डायरेक्टर, त्यांनी मला खूप मदत केली
म्हणून मी आज हा रोल तुमच्या सगळ्यांच्या पुढे सादर करू शकते. तेव्हा मंडळी सगळ्यांनी खूप संख्येने उपस्थित राहून आपल्या सर्व मित्रपरिवारासह येऊन आमच्या या प्रयत्नाला प्रोत्साहन द्या ही तुम्हाला नम्र विनंती. माझं नाव सिद्धेश गावडे आहे. या नाटकात मी एक इन्स्पेक्टरचा रोल पोर्ट्रे करत आहे. इन्स्पेक्टरचे कर्तव्यच असतं की ते गुन्हेगाराला लवकरात लवकर अटक केली पाहिजे. या नाटकात सुद्धा मी एका गुन्हेगाराला पकडतो. कोणाला ते बघायला या 1 मेला. रामराम मंडळी, कसे आहात तुम्ही? बरे आहात ना? हो, मी पण एकदम झकास. रंगमंच 2015 याची लोकप्रियता पाहता महाराष्ट्र मंडळ बँकॉकनी यावर्षी म्हणजे 2016 साली खास तुमच्यासाठी प्रायोगिक 2 अंकी रहस्यमय नाटक आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचं नाव नाही सांगू शकत तुम्हाला, पण थोडक्यात माझ्या रोलबद्दल एवढं सांगू शकतो की 2015 मध्ये जो इरसाल वराडी इन्स्पेक्टर होता ना, त्याचं रूपांतरण यावर्षी एका अत्यंत हुशार अशा सरकारी वकीलमध्ये झालेलं आहे. चैतन्य दंडवते यांच्या उत्कृष्ट मार्गदर्शनाखाली आणि कडक मार्गदर्शनाखाली आम्ही सगळ्यांनी अत्यंत मेहनत घेऊन आमचे जी पात्र आहेत त्यांना फुलवण्याचा खूप प्रयत्न केलेला आहे. तर अशा या सगळ्या फुलांचा जो बुके तयार झाला आहे ना, त्याचा सुगंध घेण्यासाठी, त्याचा आनंद घेण्यासाठी 1 मे 2016ला यायला विसरू नका. आणि नाही आलात तर काय होईल माहिती आहे ना? हवालदार, 8 टाका यांना. या नाटकामध्ये माझा सहभाग युअर ऑनर या संबोधनाने आहे. या नाटकामध्ये सर्वांनी भरपूर मेहनत उत्स्फूर्तपणे अशी घेतलेली आहे. त्या मेहनतीला प्रतिसाद म्हणून आपण सर्वांनी नाटक बघायला अवश्य यावे. आज मी आता हे कोर्ट बरखास्त करतो, परंतु 1 मेला सुनावणीसाठी आपण जरूर यावे. हॅलो, नमस्कार. नमस्कार. हे माझे सिनियर पार्टनर ॲडव्होकेट. हो, सिक्रेट. आणि हे आमचे ॲडव्होकेट. सांगायचं नाहीये. होपलेस केसेसची एकमेव होप असलेले आम्ही दोघे. अहो, यावेळेस आम्हीच होपलेस सिच्युएशन मध्ये अडकलोय. यातनं बाहेर पडतो का हे बघायला जरूर या 1 मेला. नमस्कार मित्र. महाराष्ट्र मंडळ बँकॉक पुन्हा एकदा एक नवीन नाटक सादर करत आहे. यंदा हे नाटक 2 अंकी असेल, रहस्यमय असेल आणि सगळ्यांची उत्कंठा वाढवणारं असेल. हे नाटक करताना गेले 3 महिने सगळ्यांनी अत्यंत मेहनत घेतलेली आहे. त्यांच्या कष्टाचं चीज व्हावं आणि त्या कष्टाचं चीज तेव्हाच होऊ शकेल जेव्हा तुम्ही सगळे बहुसंख्येने 1 मेला हे नाटक पाहायला नक्की येणार. नक्की या. थँक्यू. आपण जसे नाही आहोत तसे दाखवणं म्हणजेच ॲक्टिंग हे माहिती आहे, पण कधी कधी वाटतं तितकं सोपं नसतं ते. पण दंडवते काकांच्या मार्गदर्शनामुळे काम थोडंसं सोपं झालं. त्यांच्याकडनं खरंच खूप शिकायला मिळतं. थोडक्यात माझ्या रोलविषयी सांगायचं झालं तर तो तसा म्हटलं तर साधा आहे, म्हटलं तर खूप चॅलेंजिंग आहे. थोडक्यात काय, खरंच खूप विलक्षण. म्हणजे नक्की कसं? 1 मेला येताच ना, मग उलगडा होईलच की. माझी या नाटकातली भूमिका एका तरुण इनोसंट मुलाची आहे, जसा मी मुळातच आहे. त्यामुळे मला तसं ॲक्टिंग करायला वगैरे काही लागली नाही. पण तरीसुद्धा संवाद पाठ करणं वगैरे फार अवघड होतं. आम्ही खूप मेहनत केली, आमच्या बाकी सगळ्या लोकांनी पण खूप मेहनत केली. तर आमच्या या मेहनतीचं चीज बघायला, आमचा उत्साह वाढवायला तुम्ही सगळ्यांनी जरूर या. 1 मेला नाटक बघायला विसरू नका. तारीख बुक करा. नमस्कार. मी ह्या नाटकात सेक्रेटरीचा रोल प्ले करते आहे आणि मला हे रोल प्ले करताना खूप मजा आली. रोल छोटा असला तरी खूप मजेदार आहे आणि सगळ्यांबरोबर काम करायला पण इट वॉज अ लॉट ऑफ फन. दिस इज माय फर्स्ट टाइम टेकिंग पार्ट इन अ प्ले फॉर द महाराष्ट्र मंडळ अँड आय एम सो ऑनर्ड दॅट आय वॉज पार्ट ऑफ इट. आम्ही खूप मेहनत केली आहे प्ले करायला आणि नक्की प्ले बघायला या. सी यू ऑन May 1st. स्टार्ट. नमस्कार, मी विजय केंकरे.
बँकॉकच्या मराठी मंडळाच्या खरं सांगायचं तर या नाट्यप्रयोगाला माझ्या मनापासून शुभेच्छा. उदय नारकरने लिहिलेल्या या नाटकाचा तुम्ही उत्तम प्रयोग करायची मला खात्री आहे. आणि कळवा कसा झाला प्रयोग. प्रस्तावना आणि आपल्या प्रायोजकांच्या सादरीकरणानंतर मंडळी, आता आपण ज्या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत आहात त्या मुख्य कार्यक्रमाकडे वळूयात. बँकॉक स्थित हौशी कलाकारांनी सादर केलेली कलाकृती हे गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य बनले. याच परंपरेला पुढे घेऊन जात रंगमंच 2016 मध्ये आपण 2 अंकी व्यावसायिक रहस्यमय नाटक सादर करीत आहोत. या प्रसंगी या नाटकाशी निगडीत एका दुःखद घटनेचा उल्लेख करणं आवश्यक आहे. आपणा सर्वांना माहितीच असेल, दिनांक 23 डिसेंबर 2012 रोजी मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर झालेल्या एका भीषण अपघातात श्री आनंद अभ्यंकर, श्री अक्षय पेंडसे आणि त्यांचा 1.5 वर्षांचा मुलगा यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. श्री अक्षय पेंडसे आजच्या या नाटकात एक मध्यवर्ती भूमिका करत असत. श्री आनंद अभ्यंकर हेही एक चतुरस्त्र अभिनेते म्हणून ओळखले जात. महाराष्ट्र मंडळ बँकॉक यांच्या वतीने त्या तिघांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून नाटकास आता आपण सुरुवात करूया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे सुस्वागतम. रंगदेवता व रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन. महाराष्ट्र मंडळ बँकॉक निर्मित इनहाऊस प्रोडक्शन्स द्वारा प्रकाशित अगाथा क्रिस्टीच्या विटनेस फॉर प्रॉसिक्युशन वर आधारित 2 अंकी रहस्यमय नाटक खरं सांगायचं तर. लेखक श्री उदय नारकर, दिग्दर्शक चैतन्य दंडवते, सूत्रधार यशोधन मानकामे व संतोष मदनल, ध्वनी संयोजन अतुल जोशी, अविनाश रनाळकर, नैपथ्य सोनल मानकामे, रीना मदनल, प्रीती धोंगडी, प्रकाश योजना चैतन्य दंडवते, रंगभूषा गीता रनाळकर, रंगमंच व्यवस्था राजेश समर्थ आणि रुपाली नेवाळकर, ॲडव्हर्टायझिंग अँड पब्लिसिटी सोनल, रीना आणि मल्लिका तुरिले. विशेष आभार श्री विजय केंकरे व श्री उदय नारकर. या नाटकातील कलाकार अनिल देशमुख, अमय गोगटे, अमृता सबनीस, स्वप्ना समर्थ, शिरीष उगले, प्रसाद नेवाळकर, सुषमा तुरिले, सुनील डोंगरे, सिद्धेश गावळे आणि प्रदीप सुर्वे. महाराष्ट्र मंडळ बँकॉक सहर्ष सादर करीत आहे 2 अंकी रहस्यमय नाटक खरं सांगायचं तर. कर्डिक अँड राणे असोसिएट्स, मी ॲडव्होकेट राणे बोलतोय. हां हां, जोग साहेब बोला बोला. नाही सर, अजून कोर्टातच आहे. हो हो हो, वेळ लागेल. तीच हो, ती तरखडकर केस. आता परांजपे वकील सरकारच्या वतीने म्हटल्यावर काय.
अपॉइंटमेंट बघतो हा एक आहे ना 6:30 वाजता आहे. हो या, हो नक्की. बर. रश्मी जरा आत ये. काय झालं सर, चहा आणू का? ते चहाचं राहू दे, आधी इथे ये. अगं काय आहे हा, टायपिंगच्या किती चुका असतात याच्यात. इथे तू एक शब्दच टाईप केलेला नाही आहेस. बघू. एकच शब्द ना सर, आत्ता करून आणते मी. हो अगं, पण कुठला शब्द, त्याला काही महत्व आहे की नाही. आय एम नॉट स्टुपिड मधला नॉट बघून बघ म्हणजे कळेल. जा पुन्हा टाईप करून आण. त्या अगरवालच्या केस सारखी चूक व्हायला नको. आठवतंय ना? नाही सर, कुठली चूक? केवळ टायपिस्टच्या चुकीमुळे सगळी इस्टेट दुसऱ्या बायकोला मिळाली होती. हसू नकोस, जा टाईप करून आण. हल्लीच्या टायपिस्टना कायद्याचं गांभीर्य म्हणजे काय ते कळतच नाही. हा रश्मी बोल. नितीन सावरकर. हा म्हणजे काल आपल्याला आला होता तोच. हो त्याला बोलवलं मी आज. अच्छा बरं, त्याला आतमध्ये केबिनमध्ये पाठवून दे. हो हो लगेच पाठव. मे आय कम इन सर? येस कम इन, बसा. नाही नको. या अशा परिस्थितीत एका जागी नुसतं बसून राहणं माझ्याच्याने शक्य नाही आहे. हे सगळं माझ्या बाबतीत होतं याच्यावर माझा विश्वासच बसत नाही आहे. हे बघा, मी अतिशय साधा सरळ माणूस आहे. ना कुणाच्या आध्यात ना कुणाच्या मध्यात. माझं सगळ्यांशी झकास जमतं. मी असा माणूस नाही हो जो हे हिंसक कृत्य करेल. शेवटी सगळं निस्तरेल ना. म्हणजे आपल्याकडे विनाकारणच निरपराध माणसांना कायद्यानं शिक्षा तर होत नाही ना. नितीन हे बघ, आपल्या देशातली न्यायव्यवस्था ही जगातील उत्तम न्यायव्यवस्थांपैकी एक आहे. तेव्हा काळजी करायचं कारण नाही. ओके ओके. बरं, आपण तुझ्या केसचे डिटेल्स बोलून घेऊ जरा. हो. मला सांग, तू नोकरी कुठे करतोस? नाही साहेब, सध्या जॉब नाही आहे मला. नाही आहे? बरं, जॉब जाऊन किती दिवस झाले? 2च महिने झालेत साहेब. 2 महिने? आणि मग त्यापूर्वी कुठे काम करत होतास? त्यापूर्वी एका कार सर्व्हिस सेंटरमध्ये होतो, ज्युनियर मेकॅनिक म्हणून. आणि तिथे किती वेळ काम केलंस? काय काढले असतील कसे बसे 2-2.5 महिने. का नोकरीवरून काढलं? नाही साहेब, मीच सोडली ती नोकरी. माझा तिथल्या मॅनेजरशीच वाद झाला. अहो तो सगळा बदमाश. आय एम सॉरी. त्यापूर्वी एका डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये होतो मी. आणि त्याही आधी कमिशन बेसिसवर एका कंपनीचे मिक्सर सुद्धा विकलेत. हे असं का बघताय? तुम्हाला असं वाटतंय का हा माणूस स्थिर नाहीये, वाहवत जाणार आहे? म्हणजे काहीच बरोबर आहे तुमचं. त्यापूर्वी दुबईत होतो मी. म्हणजे तिथे मला तसा काही प्रॉब्लेम नव्हता. तिथेच आयेशाशी ओळख झाली माझी. ही आयेशा कोण? आयेशा माझी बायको. हो, आय सी. आम्ही दोघांनी तिथे दुबईत लग्न केलं आणि नंतर तिच्याच आग्रहाखातर इथे मुंबईत येऊन सेटल व्हायचं ठरवलं. पण तुम्हाला खरं सांगतो, इथं आल्यापासून आमचं इथे काही स्थिर स्थावर होत नाहीये. हां, पण ते सगळं जाऊ द्या. तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. मला ना कार्सचा खूप नाद आहे आणि कारसाठी नवनवीन स्पेअर पार्ट्स बनवायला मला खूप आवडतं. हे सगळं इतकं इंटरेस्टिंग माझ्यासाठी. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. काय कामं झालीत का सगळी? हो सर, झालीत. मी आजची विचारतोय, कालची नाही. हो झालीच सर. गुड गुड गुड. यू आर इम्प्रूव्हिंग. हां, कीप इट अप. बरं, राणे साहेब आलेत का? हो सर, तुमच्या कॅबिनमध्येच आहेत. ओके, थँक्यू. सॉरी प्रताप, उशीर झाला. हे कोण? नितीन सावरकर. तुम्हाला म्हटलं होतं ना मी आज बोलवून घेतलंय म्हणून. नमस्कार. नमस्कार नमस्कार. बसा बसा सावरकर, बसा. अरे तुला बोललो होतो लवकर येतो म्हणून, पण त्या बडबड्यांच्या कोर्टातली केस
आणि सरकारी वकील परांजपे. मग काय विचारतोस? मग काय झालं? केसचं काय झालं? केसचं काय जिंकली. व्हेरी गुड. नाहीतरी त्या परांजपे वकिलांसमोर केस जिंकायला तुम्हाला खूपच मजा येते रे. अरे नाही नाही नाही, पण तुला या परांजपेबद्दल एक गोष्ट सांगू. परांजपे वकील अत्यंत हुशार आहे. हो, त्यात प्रश्नच नाही. व्हेरी स्टुडियस. पण एवढ्या वर्षांच्या प्रॅक्टिस नंतर सुद्धा अजूनही साक्षीदाराला लिडिंग प्रश्न विचारून हे नेमकं विचारतो. आणि बरोबर. बरं, कामं काय काय बाकी अजून? हो सर, मी नितीन सावरकरला मुद्दाम बोलवून घेतलेलं आहे, म्हणजे आपल्याला त्याची बाजू नीट ऐकून घेता येईल. सर, या केसमध्ये जर तुम्ही लक्ष घालणार असाल ना, तर आपल्याला लगेच हालचाल केली पाहिजे, कारण वेळ आपल्या वारसा नाहीये. साहेब मला लवकरच अटक होईल असं माझ्या बायकोला वाटतंय. काय? कशाबद्दल? मी खून केल्याच्या संशयावरनं. शिरीन वाडिया मर्डर केस. बरं 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 वाचलं पण पेपरमध्ये. पुढे? या वाडियाबाई 52 वर्षांच्या होत्या, अविवाहित होत्या. त्यांच्याबरोबर सरस्वतीबाई सावंत नावाची एक प्रौढ स्त्री राहत होती. बरं. म्हणजे अजूनही राहते, कंपॅनियन टाईप. तर 14 जून रोजी या सरस्वतीबाई सावंत दिवसभर घराच्या बाहेर होत्या. आणि रात्री येऊन जेव्हा त्यांनी बघितलं तेव्हा त्यांना दिसलं की सगळी खोली अस्ताव्यस्त झालेली आहे आणि कोणीतरी मिस वाडियांवर हल्ला करून त्यांना ठार केलेलं. बरोबर आहे. आणि दुसऱ्या दिवशी बातम्यांमध्ये मी पाहिलं की पोलीस चौकशीसाठी माझाच शोध घेत आहेत. तुमचा शोध घेते? तो कशासाठी? हो, कारण मी त्या दिवशी त्यांच्याकडे गेलो होतो असा पोलिसांचा संशय आहे. मग तसे गेला होतात का तुम्ही? हो साहेब, मी गेलो होतो त्यांच्याकडे. बरं, पुढे? पुढे साहेब, मी स्वतःहून पोलीस स्टेशनमध्ये गेलो आणि त्यांना हवी असलेली सगळी माहिती मी त्यांना पुरवली. पोलिसांनी खूप आडवेतिडे प्रश्न विचारले हो मला. एक मिनिट. तुम्ही पोलिसांना हे सगळे स्टेटमेंट्स वगैरे देत होतात, ही सगळी माहिती वगैरे पुरवत होतात, त्यावेळेला या स्टेटमेंटचा किंवा या माहितीचा कदाचित तुमच्याच विरुद्ध कोर्टामध्ये उपयोग केला जाईल असं काय पोलिसांनी तुम्हाला सांगितलेलं आहे का? हो, म्हणजे पोलीस म्हटले होते की हे सगळंच तुझ्या विरुद्ध कोर्टात सादर केलं जाईल. आपल्या हातात काय फारसं उरलं असं मला वाटत नाही प्रताप. नाही, पण कर्णिक साहेब, मी पोलीस स्टेशनमधून सरळ माझ्या घरी गेलो आणि तिथे आयेशाला जे काय घडलं ते सगळं तिच्या कानावर घातलं. अरे हां, तुम्हाला माहिती नसेल, आयेशा म्हणजे माझी बायको. तर तेव्हा आयेशा म्हटली की आता पोलिसांचा तुझ्यावरच संशय असेल तर आपल्याला या कामासाठी एखादा चांगला वकील लागेल. म्हणून मग मी राणे साहेबांना येऊन भेटलो. तर ते मला म्हटले की आमचे कर्णिक साहेब तुला लागेल ती सगळी मदत करतील म्हणून. बरं, तुमची आणि या वाडियाबाईंची काय केव्हापासूनची ओळख पडत? हां, आमची पहिली भेट साधारण 2-2.5 महिन्यापूर्वी झाली होती किंग सर्कलला. बरं. म्हणजे त्याचं असं झालं, मी माझ्या नेहमीच्या टपरीवरनं चहा पिऊन रस्ता क्रॉस करायला म्हणून क्रॉसिंग पाशी जाऊन उभा राहिलो. तेव्हा या वाडियाबाई सुद्धा नेमक्या माझ्या शेजारी उभ्या होत्या. आम्ही दोघं रस्ता क्रॉस करणार एवढ्याच समोरून एक बस निघून गेली, त्यांचा हात धरून झटकन मागे खेचला. त्या धक्क्याने त्या खूप घाबरल्या, थरथरायलाच लागल्या. कितीतरी वेळ त्यांनी माझा हा हात आपल्या हातात घट्ट धरून ठेवला होता. म्हणजे तेव्हा तिथे असणाऱ्या लोकांना असंच वाटलं असेल की मी त्यांचा जीव वगैरे वाचवला म्हणून. काय तशी काही शक्यता? हां, तुम्ही त्यांचा जीव वाचवल्याचं म्हटलं, वाड्याबाईंचा काही शक्यता? नाही, कर्णिक साहेब, हे असं फक्त सिनेमांमध्ये घडतं. मी तुम्हाला अत्यंत प्रामाणिकपणे सांगतोय, त्या दिवसानंतर मी या बाईंना पुन्हा कधी आयुष्यात भेटेन असं मला स्वप्नातही वाटलेलं नव्हतं. बरं, तुम्ही काम करत सावरकर, तुम्ही ह्या खुर्चीत येऊन बसा. कुठे जरा